तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला असून बहुचर्चित टाकळी गट सध्या चांगलाच चर्चेत आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हा परिषद गटासाठी दीपक चंदन शिवे तर पंचायत समितीसाठी रोहिणी महेश साठे यांनी टाकळी गटात जोरदार प्रचार सुरू केला आहे। विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते व माजी सरपंच संजय साठे यांच्या नेतृत्वाखाली साठे कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहे। तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी गावात झालेली कोट्यवधी रुपयांची विकास कामे हीच प्रचाराची मुख्य ताकद ठरत आहे। काम बोलतंय या भूमिकेतून साठे कुटुंब मतदारापर्यंत पोहोचत असून प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। आमचा साठे परिवाराचा किंवा पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा महेश साठे संपर्क प्रमुख शिवसेना सोलापूर लोकसभा हे असतील, यांनी जे दिलेले आम्हाला पक्षाने आणि पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून आपला धनुष्यबाण आणि हा भगवा ध्वज हा घरोघरी पोचला पाहिजे आणि पक्षाचे ध्येयधोरणं हे मतदारापर्यंत पोचले पाहिजे या उद्देशाने मी होम टोम हा प्रचार करतो आहे। मी पाहिलं असेल की माझ्या सरपंच पदाच्या कार्यकालामध्ये टाकळीला ना भूत ना भवितव्य असे विविध विकास कामं सन्मान्य शिंदेसाहेब असतील, सन्मान्य तानाजी सावंत साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, भुमरे साहेब असतील, ह्या लोकांनी ह्या टाकळीसाठी ऐतिहासिक असा निधी देऊन ह्या इथल्या जनतेचा मला विकास करण्यात आला आणि ह्या नागरिकांना खरा न्याय देण्यात आला। त्यामुळं मी कमीत कमी आपण वर्षातून एकदा तरी नागरिकांशी मतदारांशी भेटायला पाहिजे। आज निवडणुका लागले म्हणूनच नाही आहे, पण ह्याच्या पाठीमागे देखील मी नागरिकांशी संवाद साधत असतो, घर टू घर भेट देत असतो। निवडणूक येतात जातात, पण मी वारंवार वर्षातून 1 ते 2 वेळेस प्रत्येकाशी नागरिकांशी मतदारांशी भेटत असतो। कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय सांगू शकता? ह्या जिल्हा परिषद टाकळी आणि टाकळी गण आणि खर्डी गणासाठी उत्स्फूर्त असा शिवसेना पक्षाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 9 तारखेला हा गुलाल शिवसेनेचाच असेल। 1000 नेते तुमच्या समोर आहेत, कुठेतरी त्याचा फटका बसतो हे पहा मातबर वगैरे काही नाही आहे। जनता जनार्दन ठरवते की कोण मातबर आहे आणि कोण तुल्यबळ आहे। ते जनतेच्या दरबारात जाऊ आणि आपण नंतर ठरवूया कोण मातबर आहे काय। आणि हे बघा पैशाचे तुम्ही पाहिलं असेल की मी परवा मागटल्या 8-10 दिवसापूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला तर लोकांनी माझ्यावरती कुणाच्या आशीर्वादाने माहीत नाही, पण सन्मान्य महेश साठे आणि माझ्यावरती 188 खाली माझ्या घरातला माझ्या कुटुंबात घरात असलेल्या कार्यक्रमावर देखील 188 खाली माझ्यावरती कारवाई करण्यात आली। ह्याच्यासाठी सन्माननीय कलेक्टर साहेब, SP साहेब एवढे फोन आणि एवढं प्रेशर हे कुणाच्या दबावाखाली जाऊन काम करतात मला नाही माहिती। घरातल्या हळदी कुंकाचा संक्रांतीच्या कार्यक्रमाला देखील एवढं राजकारण घाणेरडं व्हावं। आणि मला सांगा मी हा कार्यक्रम काय आजच घेतला नाही आहे, मी गेली 10 वर्षापासून मी संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असतो। आणि हे खरे तर माझ्या महिला टाकळी ग्रामपंचायत हद्दीमधील असेल किंवा माझ्या पंचक्रोशीतमधील असेल ह्या महिलांचा क्लिअर विरोधकाने अपमान केला। अगदी माझ्या घरासमोर माझ्या बंगल्याची असलेली नेम प्लेटवरती सुद्धा ऑब्जेक्शन आला आणि परवा मला तलाटे असतील पोलीस स्टेशनचे सर्व प्रशासकीय अधिकारी असेल की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला म्हणून। मला सांगा माझ्या घराची नेम प्लेट लावली म्हणून कसला आचारसंहितेचा भंग आहे? 1000 बेडचं हॉस्पिटल आणि टाकळी गावाची नगरपंचायत असं मोठं काम तुम्ही केलं आहे। आता जिल्हा परिषदेला काय विजन राहणार आहे? काही नाही, येणाऱ्या सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, सन्मान्य तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब असतील, यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल हे माझ्या टाकळी ग्रामपंचायत हद्दीत होतं। ह्याचा मनापासून मला अभिमान आहे। आणि खरं तर हे माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तानाजी सावंत साहेब असतील, यांनी दिलेले हे गॉड गिफ्ट आहे असं मी समजतो। आणि येणाऱ्या भविष्यकाळात आपण बघितलं असेल की त्याचा प्रशासकीय मान्यता निघाला, त्याचा अंदाजपत्रक देखील तयार आहे। थोडीशी जागा ॲक्वायजेशन करण्याचं काम चालू आहे, ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। काही दिवसामध्ये त्याचे ई-निविदा निघेल आणि राज्यातलं सर्वात मोठं 1000 बेडचं हॉस्पिटल हे टाकळी ग्रामपंचायत असेल निश्चितपणे सांगतो। त्यामुळं गादेगाव असेल, कुर्टी असेल, टाकळी असेल, बोहाळी उंबरगाव नाही तर आपल्या अख्ख्या तालुक्याला भविष्य काळात आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज चालू करण्याचा देखील आमचा मानस आहे। सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असेल, सर्व पक्षाचे प्रमुख नेते असतील, यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त निधी करून ह्या टाकळीच्या वैभवात कशी भर देता येईल यासाठी मी प्रयत्न करेन। मी या निमित्ताने आपणास एवढंच आवाहन करेन की जिल्हा परिषद टाकळी गट 35
आणि गण 69 आणि खर्डी गण या गणासाठी टाकळी गणासाठी सन्माननीय सौ रोहिणी महेश साठे आणि जिल्हा परिषदसाठी सन्माननीय दीपक जालिंदर चंदनशिवे आणि खाली शत्रुघ्न रणदिवे हे आमचे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. वरील दीपक चंदनशिवे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि रोहिणी महेश साठे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि शत्रुघ्न रणदिवे यांचं चिन्ह आहे घड्याळ. ह्या बटनासमोरील बटन दाबून येणाऱ्या 7 तारखेला प्रचंड बहुमताने आपल्याला मतदार स्वरूपी मला आशीर्वाद द्यावा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा हीच मी या निमित्ताने आपणा सर्वांना जनता जनार्दनांना विनंती करतो, मतदार बंधू भगिनींना विनंती करतो.